पोळ्याच्या अगोदरची फवारणी, अमावस्येच्या अगोदरची फवारणी, नेमकं या पोळ्याच्या अगोदरच्या फवारणीमध्ये महत्त्वाच्या आणि काळजी करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र योगेश पाटील. सर्वांच्या तोंडून आपण सध्या एक वाक्य ऐकत आहोत की अमावस्येची फवारणी किंवा पोळ्याच्या अमावस्येच्या फवारणीमध्ये चांगल्या पद्धतीने औषधं घ्या, चांगली फवारणी करा, कारण पोळ्याची अमावस्या आहे त्याच्यामध्ये नुकसान जास्त होते. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण आज प्रत्येकाच्या तोंडून ऐकत जातो आणि शेतकरी सुद्धा म्हणतो की पोळ्याच्या अगोदरची आणि पोळ्याची जी अमावस्या आहे या दोन अमावस्येमध्ये पिकांवर जास्तीत जास्त रोग येतात. तर याच्यामागे कारण काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. त्या अगोदर आपल्याला याची माहिती घेणं महत्त्वाचं आहे की कापसावर आपल्या कोणकोणते रसशोषक किडे येतात. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या 40 दिवसापर्यंत जे आहे आपल्या कापसावर एक मावा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, जो आपल्या कापसाचा रस शोषतो आणि त्यामुळे कोकडा तयार होतो. त्याच्यासोबतच हिरवा तुडतुडा हे सुद्धा रसशोषक कापसावरची किडे आहे, ही सुद्धा कापसावर एकदम वाईट परिणाम करते. त्याच्यासोबतच थ्रिप्स सुद्धा कापसावरची रसशोषक किडे आहे, सुद्धा कापसाला एकदम खूप जास्त प्रमाणात नुकसान देत असते. त्याच्यासोबतच सध्या आपण पाहत असतो पांढरी माशी, हे सुद्धा कापसाला खूप जास्त नुकसान देते. हे सगळे जे रसशोषक किडे आहेत, या रसशोषक किडीवर आपल्याला वेगवेगळे आणि प्रॉपर कंटेंट असलेलेच औषधं फवारायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की हे सगळे जे रसशोषक किडे आहे हे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या कंटेंटनं कव्हर होतात हे आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्या याच्यावर पांढरी माशी असेल आणि पांढऱ्या माशीचं औषध सोडून आपण दुसरं औषध त्याच्यावर जर मारत असेल तर ती पांढरी माशी कव्हर होणार नाही. किंवा तुमच्या याला थ्रिप्स पडली असेल आणि थ्रिप्सच्या औषध मारण्याऐवजी तुम्ही दुसरं कुठलं कंटेंट घेऊन औषध मारत असाल तर तुमची थ्रिप्स कव्हर होणार नाही. किंवा तुमच्या याच्यावर थ्रिप्स, मावा, तुडतुडे या सगळ्या गोष्टी दिसत आहेत, पण तुम्ही थ्रिप्सचीच औषध फवारणी केली तर बाकीचे कंटेंट तुमचे मरणार नाहीत किंवा ते दूर होणार नाहीत. त्यामुळे कापसाला एकदम चांगल्या पद्धतीनं तुमचा कोकडा खुलणार नाही आणि कापूस तुमचा सुधारणार नाही. त्यामुळे वाढ थांबेल आणि कापसाचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे काय करायचं मित्रांनो, मावा जो रसशोषक किडी आहे ही सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कापसावर पाहायला भेटते, ज्यामध्ये काळा मावा त्यासोबत पिवळा मावा हे आपल्याला पाहायला भेटते. तर हे कुठल्या यानं कमी होते, तर आपण पाहू शकतो की त्यामध्ये थायमेथॉक्झम हा घटक आहे, याच्यामध्ये मावा कव्हर करण्याची ताकद आहे. त्याच्यासोबत फ्लोनिकामाइड कंटेंट असलेलं उलाला हे एक सर्वांच्या परिचित असलेलं घटक आहे, कारण मोनोक्रोटोफॉस कंटेंट असलेलं मोनोसिल फॉस्किल हे जे औषध आहे हे बॅन झालेलं आहे. 2000 त्याचं प्रोडक्शन थांबलेलं आहे. त्यामुळे सध्या मार्केटमध्ये माव्यासाठी एकदम जबरदस्त थायमेथॉक्झम कंटेंट असलेलं कुठलंही औषध घ्या किंवा फ्लोनिकामाइड हे कंटेंट असलेलं उलाला हे औषध आपण सगळ्यांच्या परिचित आहे. हे माव्यासाठी एकदम जबरदस्तरित्या तुम्हाला रिझल्ट देऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची रसशोषक किडी ते म्हणजे हिरवा तुडतुडा. हिरवा तुडतुडा खूप जास्त प्रमाणात कापसाला आपल्या नुकसान देत असतो. तर हे कशाने कव्हर होईल? डायनाटोफ्युरॉन हे जर घटक तुम्ही घेतला तर याच्यामध्ये हिरवा तुडतुडा तुमचा नक्की कव्हर होईल. नंतर आपल्या कापसावर एक महत्वाची रसशोषक किडी येते ते म्हणजे थ्रिप्स. तर तुमच्या कापसावरची थ्रिप ही रसशोषक किडी कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला फिप्रोनिल हा कंटेंट असलेलं कुठल्याही चांगल्या कंपनीचं औषध तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतरचा कीटक जो आहे आपल्या कापसावर पाहायला भेटतो तो म्हणजे पांढरी माशी. ही पांढरी माशी आपल्याला कव्हर करण्यासाठी ॲसिटामाप्राइड आपण वापरू शकतो. ॲसिटामाप्राइड सोबत आपण डायफेनफ्लुरॉन हा सुद्धा घटक आपण पांढरी माशी कव्हर करण्यासाठी वापरू शकतो. सगळे कंटेंट तुम्ही एक स्पेशालिटीमध्ये कंटेंट घेतले तर चांगल्या पद्धतीने तुमचे जे काही कीटक, रसशोषक किडे जे आपल्या कापसावर येणार आहे ही चांगल्या पद्धतीनं कव्हर होईल. याच्या समोर येणारी पोळ्याची अमावस्या ही एवढी महत्वाची काय आणि आपल्या कापसाला एवढी घातक का ठरते? तर पोळ्याची अमावस्या नेमकं काय करायचं, तर पोळ्याची अमावस्या ही आपली ऑगस्ट ते सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये येत असते. तर त्या अमावस्येमध्ये ध्यानात ठेवा आपल्या कापसावर होते आणि पात्याचं रूपांतर फुलात होते आणि फुलाचं रूपांतर नंतर बोंडामध्ये होत असते. तर हा तो काळ आहे, याच्यामध्ये आपल्या कापसावर थ्रिप्स त्याच्यासोबत वेगवेगळे कंटेंट अटॅक करू शकतात. तर चांगल्या पद्धतीने तुम्ही फवारणी घ्या. त्याच्यासोबतच एकदम महत्वाचा घटक ती म्हणजे कापसावर येणारी बोंडाळी. ही बोंडाळीचे पतंग जे आहे त्या पतंगाचा प्रजननाचा काळ हा असतो. पतंग काय करतात, जे आपले नवीन पात्या धरले आहेत कापसाने, या पात्यामध्ये अंडे घालत असतात. अंडे घातल्याच्या नंतर त्या अंड्यातून आळ्या बाहेर येतात, जे आपली गुलाबी बोंडाळी म्हणतो आपण किंवा दुसऱ्या प्रकारची बोंडाळी. हे सगळे आळ्या ज्या आहेत त्या अंड्यातून बाहेर येतात आणि ह्या आळ्या आपल्या कोवळं बोंड जे राहते त्याच्यामध्ये घर करतात आणि आपल्या बोंडाला बोंडाळी लागत असते. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, तर हे अमावस्येच्या वेळेसच का होते, कारण अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्रीमध्ये हे पतंग जे आहे ते आपल्या बोंडाच्या पात्यामध्ये किंवा बोंडावर आपल्या कापसाच्या झाडावर अंडे घालतात. त्यामुळे करायचं काय आपल्याला, अमावस्या लागायच्या अगोदर, अमावस्येच्या दिवसाच्या अगोदर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपलं झाड एक गोड राहणार नाही, त्या झाडाचा वास येईल किंवा आपलं झाड कडू होईल या पद्धतीची तुम्ही फवारणी घ्या. जुने लोक त्याच्यामध्ये लिंबोळी अर्क जे आपण नीम अर्क जे म्हणतो आपण असता त्याची सुद्धा लोक फवारणी घ्यायचे, कारण आपलं झाड जे आहे ते गोड नाही तर त्यामुळे कडू होईल आणि कडू झाडावर कुठलेही पतंग बसत नाहीत आणि अंडे घालणार नाहीत. त्यामुळं समोरच्या आळीचा जे दुष्परिणाम आहे तर आपल्या पिकावरती पाहायला तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे ध्यानात ठेवा, आपल्याला जे काही अंडे आतापर्यंत घातलेले असतील किंवा अमावस्येच्या अगोदर आपण फवारणी केली तर बरेच आपले
अंडे जे घालणार आहेत ते कव्हर होणार, त्यामुळे आपल्या कापसावर बोंडअळी पडणार नाही. त्यामुळं अत्यंत महत्वाची फवारणी हिला म्हणलं जाते आणि त्या पद्धतीने तिचं महत्व आहे सुद्धा. ही फवारणी जर चुकली तर आपल्या कापसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बोंडअळी आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे ध्यानात ठेवा, एक सतर्कतेनं आणि चांगलं त्या पद्धतीने फवारण्या घेत चला, चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटेल. याच्या समोरील सोयाबीनची शेवटची फवारणी आणि कापसाची फवारणी कुठली घ्यायची आपल्याला पोळ्याच्या अगोदर हे तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण पोळ्याच्या अमावस्येचं महत्त्व इतकं जास्त काय आहे फवारणीसाठी हे सगळ्यांना कळायला पाहिजे आणि सगळे शेतकरी आपले सतर्क झाले पाहिजे, कोणाचंही नुकसान व्हायला नको.